गावचं राजकारण जसं काही गजकारण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण पाटील तुम्हाला आता घरी पूर आणली जागा आरते ए आरते इकडे काय हो का काम आहे ती पाटलं आणली आपल्या पुरीला जागा हां 12 आपले पुण्याची होय हा पोरगा सॉफ्टवेअर इंजिनियर वाटतं मग ते पाटीलने रात्री फोन केला ना मला सांगत होता मला असं आहे पोरगा कामाला आहे म्हणलं या म्हणता घरी आल्या बोलू काय ते कधी येणार आहे हा आता येतो म्हणले जाईन ते होय हा हाय पोरगा बी चांगला आहे बघत आल्या चांगलं असलं तर घे हा 50,000 पगार आहे चांगला त्याला येतो म्हणले पाटील येतील जाता 5 मिनिटं जाऊ पण चांगली त्या नवरदेवाची चौकशी करा चौकशी म्हणजे आपण चांगलं बघून देणार आहे अरे देणार हा पोरगी आपली चांगली आहे आपण चांगलं बघून द्यायचं चालतंय बघा आलं पाटील राम राम पाटील राम राम बसा मग काय चर्चा चालली होती काय ठीक आहे तुम्ही रात्री फोन आलता तुमचा हा ती सांगतो बायकोला जागा पाटलीला आणली चांगली वाईज पोरीला पोरगा पुण्याला जॉबला आहे सॉफ्टवेअर इंजिनियर पोरगा आहे 50,000 पगार आहे एकटाच आहे तुम्ही ना रात्री मला सांगत हो, हो. 5 एकर शेत आहे चांगलं आहे घरचं तीच आपलं मंडळी सांगत होतो ते पाहुण्यांचा फोन आलता मगाशी हा. पुण्यातल्या हा की आज येणार आहेत किती वाजता यायची त्या दुपारपर्यंत येतील बहुतेक होय हा 3 पर्यंत याय बोलून त्यांना चालतं घेऊ की म्हणजे पोरगी बी ती तोपर्यंत तिकडून का दिदी नाही काय घरी हा दीदी बाहेर आहे ना बर कॉलेजला गेली तिकडे चालतं घ्या बोलवून तिला आणि बघा पोरगा बी चांगला आहे देख नाही पोरगा आणि चांगलं होईल पोरीचं माणसं आपल्याला कशी पाहिजे माहिती अर्धा एकर कमी असून द्या हा हा माणसं आपल्याला चांगली पाहिजे ती नाही नाही 1 नंबर हा. पाहुणे तुम्ही त्याची अजिबातच काळजी करू नका माणसं आपल्याला 1 नंबर चांगली पाहिजे ती नाही नाही एकदम ओके आहेत माणसं काहीच अडचण नाही तुमच्या बघितलं येते की माणसं अहो काय सांगायचं आपल्या जवळचीच माणसं आहेत ते हा आणि तुमच्यासाठी स्थळ आणायचे म्हणजे आपण काय वाईट स्थळ थोडी चांगलंच आणणार ना तर आपल्याला चांगलंच पाहिजे एकूण ते पोरगी आहे हो 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 चालतंय मग तुम्हाला काय माहिती आहे हा करा, दीदीला घ्या बोलवून ना घेतो घे आणि मग ते दुपारने येतील पाहुणे हा तुमच्या पैसे पाहुणे आले की नाही हा तुम्ही मला फोन करा हो हो आणि चालतंय पोरगी जवळपास आली मी तुम्हाला सांगतो पोरगी आली म्हणून हो हो हा? काय हरकत नाही हो चालतंय चालतंय हा येतो मी हो, घ्या चालतंय, दीदीला बोलवून चालतंय. हं? राम 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 सरपंच बोला की ते अध्यक्षाची निवड केली ते आपलं बरं झाले टेन्शन गेले एक नाही नाही गरज होती मग काय ते. सावकार त्याची गरजच होती आपल्याला बरोबर काय होतं महिला केली ही चांगली गोष्ट आहे सगळ्यात नाही नाही आता महिलांनाच आरक्षण आहे हो आता महिलाच चालते ते उलट महिलांनाच नाही, करावं बरोबर आहे. लागतंय वरनं जार तसा येतोय ना नाही चांगली गोष्ट आहे उलट झालं ते आपलं कसं आहे त्या आणि ते काय झालंय प्रत्येक वेळेस ते पाटलाला जा इकडे कधी मग काय? अध्यक्ष निवडून टाकला ना पाटलाने जर कुठं पण पळायचं नमस्कार मंडळी नमस्कार पाटील या लय भारी चर्चा चालली काय भानगड काय आता बसलोय म्हणून काय करता मुक्तीचा बसा नाही, बसतो की. अहो पाटील बुट्ट्या कराव अहो टेकतो काय काय बसा विषय खाली. काय बसा खाली मग सांगतो बोला नाही काय ते आपले ते तंटामुक्त अध्यक्षाची निवड केलेली हा चालली पाठी बसल्या मागे बसल्या झाले. चर्चा. सकाळ सकाळ आपलं काय ग काय तुम्ही इकडे कुठं गेलतो सरपंचाच्या घरी बर काय झालंय पुरीला पाहुणं आणल्या सरपंचाच्या पुण्यातले पाहुणे आहेत पोरगा बी चांगला देखना पोरगा आहे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे चांगली गोष्ट आहे. हा जॉबला आहे म्हणलं म्हणायचं. हा चांगला जॉबला आहे आणि चांगलं होईल तिचं दिदीचं पाहुणे ओळखीचे येते का आपल्या एकदम ओळखीचे आहेत घरातलीच पाहुणे असल्या का आहेत त्याच्यामुळे काय अडचण नाही 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 हो दे एखादं चांगलं होत असलं हा काय- दुपारी येणार आहेत ते लोक बरं जाऊ आपण सगळे चालतंय फोन करा हा काय हो बसलेलं फोन जरा करतो मारावं इथं, नाही काय अडचण हो चालतंय चालतंय आणि काय अडचण सरपंच महत्वाचं म्हणजे का नाही हे वयात होतंय ती उलट चांगली गोष्ट आहे तिले मत- अहो, वयातच झालं निर्णय पाहिजे. घेतला चांगला ते बरं केला बरं का? तर आता बघतोय राव पर टकलं पडा लागली पोरांना मग काय? तरी लग्न करणार ये हो बरोबर आहे आणि पोरींची आई बाबी लय ताटते ती हो. हम्म असं नाही झालं पाहिजे ना मग काय शेतकरी म्हणलं की नकोच म्हणते ती हो ह्याला काय अर्थ आहे का काय नाही, चालू या नाही सगळ्यांना तर का जॉब आहे का पाटील मग काय तर हा? नाही नाही शेतकऱ्याला बी दिली पाहिजे हो. आवा, आमच्या कशात काळात कमी शेतकरी आहे? आजोबा पंजोबा डझन डझन पोर आणि मग काय तर होय तात्या बरोबर आहे पाहिलं आपल्या हो
काय व्हायचं बरोबर आहे. अरे, अर्धा डझन पोराशिवाय पोरच नाही ती काळाच वेगळा होता 10-12 हा नक्कीच असायची. बरोबर मग काय तर आता ती काळ गेलाय गेला गेला पण असू द्या कसं काय ना पण आता वयात होतंय का नाही ती उलट चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे. काय करतोय पोरगा मग पोरगा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे ना बर 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 चांगलाय चांगलाय असं हा होऊन जाईल एकदाच केव्हा दुपारी यायची ते का मग हो दुपारी येणार आहे करा करा फोन. जाऊ आपण जाऊ हो, चालतंय हो, हो. चला येऊ का मग बर बर या बरं आहे पाटील आपलं चांगलं आहे गावात जमावतंय आपली नाही नाही फोन करणार. नाही जाऊ की जाऊ केला का नाही आपल्याला जावं बी लागेल बरं का. नाही जाऊ काय होतंय 4 वर्षाने असल्याशिवाय जमत बी नाही. होय बेटा ते मोटर चालू करू जाऊन तिथली वड्यातली तात्याची आणि ते गुरांना खाया काढू आयला हे गाडी न्यायचं घरी वजन नाही वजन न्यायचं बरोबर आहे पण आपण काम केलं पाहिजे. 32 वर्षाचं घोडं झालो तर आई बाप्पा जीवा खातोय आपण. असतात त्याचं काम लागलंय त्याची मोटर चालू करू. कामात त्याचं बघितलं पाहिजे. दारू आता प्यायची नाही काय नाही आणि नेहा गंगेला खुश ठेवायचं कसं तरी गावाने मी मिळून आणली नाही तर बया मला काय सुट्टीत द्यायची नाही. नाही ना करावंच लागल. मग काय टुक टुक पेताड राजाभाऊ लगा इकडे की या आला का तुम्ही इथं थांबलाय वय अवघड आहे गड्यानं. बोला आला बाबा आपला जीवा भावाचा दोस्त. एकच नंबर. अरे पण आज काय अजिबातच नाही काय टाकली फिकली काय नाही. नाही बाबा मी सकाळी गंगेने मला असं बघितलं सकाळचं जातो ना मी पाठचाच बर बघितलं म्हणले आज म्हणलं दारूला राम राम दारू प्यायची नाही आपल्याला म्हणल्या हा म्हणलं घरकुलाव लक्ष आहे आता आपलं घरकुलाव. नाही बरं केलंय बरं केलं. गेले बाबा तो दारू प्यायचं सोडून दिलाय ते बरं झालं. लोकांनी घरावरचं पत्र इकून खाल्लं दारूच्या पायात. खरंय खरंय त्याच्यामुळे सांगतो का आणि महत्वाचं म्हणजे करा गाव गाव काय आपण पेत होतो गाव सारखं आपल्या अंगावर येत होतं अजिबात प्यायचीच नाही दारू आता. होय? एक मजा केली का नाही गावाला नेलं पण उपाशीच आणलं. आपण गावात जाऊ दे हे राहिला तो पाशी आपल्या मित्रावर पण ठेवलंय उपाशीला का. आम्हाला उपाशी आणलं पण नका नका काळजी करू. चला मी बेळ सांगतो तुम्हाला. बेळ खायची ना बेळ तर खाणार पण बेळ काय चला. काय तर बी बरोबर सांगणार चल चल थम्सअप सांग स्प्राईट सांग. मोटर चालू करायची कामावर जायचं अजून व्हायला. होय गुड्डी सारखी इकडे तिकडे फिरते अभ्यास बिभ्यास करते का नाही तू करते की. शाळेत जाते ना वेळेवर हा अभ्यास कर चांगली मोठी हो हुशार आहे ना तू शाळेत. हा मग काय तर शाळा शिकल्याला चांगलं आहे शिक्षणाला महत्व आहे बाळा. हा काय हा ती तुझी दुसरी मैत्रीण कुठे गेली. ते मला दिसलीच नाही सकाळ धरणं. अभ्यास करत बसली असेल गुड्डी ती तू बी करत जा की अभ्यास. करते की टोक राजा. अरे वा तिरकट चांगलं दिसतंय आज. चांगलं मोडलो काय आपण. मी तर कपडे घातले ते आज. तसं नाही दारू नाही प्यायला म्हणून म्हणते. नाही ना दारू सोडून टाकली आपण. कवा झालं मॅडम पार्टी कवा द्यायचा पार्टी कवा द्यायचा. द्यायची की पार्टी पण तुम्ही असंच राहावा. आम्ही असंच राहणार. तंटा मुक्तीचा अध्यक्ष महाराष्ट्रात पहिली महिला केली आम्ही तिघांनी मिळून. आमच्यामुळे झालाय तुम्ही कर राजाभाऊ. मग आणि आपण दारू सोडली आता पूर्ण. कधीपासनं गंगी आणली म्हणजे काय दारूला नो. बरं झालं असंच राहा नाही तर इज्जत घालवताय सगळी दारू पिऊन. जेवणाची सोय बघायला का आधी. ऐका की माझं एक ते आता अध्यक्ष झालेत मॅडम तंटा मुक्त पार्टी घ्या की त्यांच्याकडून. तीच काय मॅडम कधी जाचाल पार्टी. पार्टी द्यायची पण तुम्ही अजून थोडे दिवस असं दिसा की नाही दारू प्यायलेलं मग देऊ पार्टी. सांगितलं का आपण मॅडम सारखं नाव ठेवते ते आपल्याला. अहो, माणसाचा उद्याचा भरोसा नाही. तुम्ही कधी पार्टी म्हणजे उद्या पिणार का तुम्ही. अवघड झालं मॅडम. दारू अजिबात पिणार नाही तुम्ही फक्त पार्टी सांगा आधी आम्हाला. हा पार्टी सांगणार की पण दारू नाही प्यायची. अजिबातच नाही दारू जसं म्हणा ठेंबला आणि पैसे करणार नाही आता. पण तुम्ही आधी पार्टी सांगायचं आमच्याकडून आठी मान्य करून घेताय. गावचं पद मिळालंय त्यांना हे गावचं. सांग की दारू नाही पिलो सकाळ जर पाणी बी पिलो नाही. हाय का असंच फिरताय होय मग. मग काय आता कामात चालू आहे आम्ही तिकडे तात्याच्या तात्याच्या चालू कामाला नाही लवकर गेलं तर मग तात्या कसं बरं, जाऊ दे मॅडम तुम्ही नका येऊ. 100 रुपये द्या. पैसे मागायला लगेच. अध्यक्ष झाले. अध्यक्ष आहे की हॉटेल द्या 100. नाश्त्याला का प्यायला. नाही पेलं दुसरं तर देत ना पुढे. मॅडमला विश्वासच नाही का आपल्यावर. ऐका मॅडम जर नाह्याला पैसे दिले तर आम्ही पाठिंबा तिघं काढून गेला तिघांनी पाठिंबा केला सरकार तुमचं कोसळून तंटा मुक्ती अध्यक्षाचं. बरोबर बोलला तू. घ्या. बघा तुमच्या नाडे आमच्या हातात आहे. हाय. नाही नाही सांगा का तुम्ही जेवण सांगायचं.
नक्की सांगणार जेवण ए बाबा संध्याकाळी का आताचा भरोसा नाही 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 सर कुठं येणार त्या गावातच आहे त्या संध्याकाळी सांगायचं संध्याकाळी. ह्याचा स्कॅनर घरी राहिले त्यांच्यावर गुगल पे आहे का हा कुठं बरं, ऐक चाललंय? की, वेळ खाऊ नाश्ता करू आणि ह्यांना स्कॅनर पाठवू स्कॅनर पाठवा मी लगेच पैसे पाठवते येऊ का? जाऊ का हो मग? हो येऊ का मॅडम? हो. हा, हा. बघ सुधारली ए, यार पाईप नीट धरा ती भांडा तू इरीत जाशील बरं का सांगतोय तुला अरे पण तू आधी मोठा चालू कर नाही कर तर तुझं चालू 440चा करंट बसल बाबा. नाही तू करणार बस तिथं नाही ना बघ बघ नीट कर नाही तात्याला मारण आपल्याला. पाईप नीट धरा पाईप इरीत जाशील तू नाही ना, हा हा याला मला तर घरनं यायला एक उशीर झालाय. अशी शेळपाटने सकाळी आली ती मोटर चालू करतो म्हणून काहीच केलेलं दिसत नाही. ह्यांना खायला तर काढायला होतो गुराला. होय लाईट तर नाही गाड्यानो पण राजे फुल केलं बरं का आपल्याला वेळ सांगून हो फुल भेळ केलं तात्याने काम सांगितलं लाईट नाही बसून पगार खायचा. हे म्हणते तात्या येईल तेव्हा बघा येईल पण ऐकी इशे चक्कू फिक्कू मस्त आहे तात्याचं तात्याने चकुले भारी लावले ती झाडं बिड विहिरीच्या कडेला. ए भांड्या सोन्या तो तात्या आलं लगा बसलाय का काय इथं? आ, तात्या लाईट म्हातारवर करून कुठं फिरताय? लाईट गेल्यावर तुम्ही आला इथं मोटर चालू कराय. जेवाय बसलोय राव तात्या काय लगा जेवाय बसलाय लगा पगारला दिवस उगवून देत नाही तुम्ही सोमवारी. हा आता तात्या काम केलं पोटाला आता लागतं मोटर बी चालू केली नाही. लाईट गेल्यावर तुम्ही घरनं आलाय. तुम्हाला सकाळी लावलंय मी. राव तात्या सकाळी जेवण बसलोय रानात राव बस जाऊ दे आता ती वैरण काढा जनावराची. आता लाईट काय आमच्या हातात असते धरून ठेवली असती ती काय आमच्या बस हातात आहे का? जाऊ दे गेली लाईट ना तू वैरण काढा जनावराला. जावा दोघं बी उठा. 2 जनावर तात्या आणतोय 200 जनावर चाईट. चला बाबा जाऊ दे आता जा काय जा 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 उठा. हा द्या. पैसे संध्याकाळी रोख द्यावं लागतं ना हो दे तू जावा जावा पडदेशी काम करून बसायचं असतं लगा. तुम्ही घरी जावा तुम्ही नका आमच्या मागं फिरू. तात्या, जातो जातो आम्ही वैरण काढतो गुरांना घालतो तर तुमचे काम धंदे बघा. चालतंय जा. होय भांड्या आता ती गास तर झाला कापून हा ती काय करू माहिती का गाडी आणाय जाऊ आणि बैल आणि ते बैलगाडी आणू आणि मग घास घेऊन जाऊ तसा काय आपण अंगा बिंगा घेणार अरे बघ, इथं हरभरा दिसतोय खाऊ तरी हरभरा तात्या असल्यावर. ये खाऊ तर खाऊ हरभरा ऐकी पण ते उपटू नको हरभरा त्या दोस्तात फिटूस तर हाणेल आपल्याला ऐकून घे असाच अलगत तोडून खाऊ बर का बरोबर आहे बर का बोल की सुनिया हा हरभरा आता चांगला आलाय बर तात्याला गोड बोलू हा आपल्याला डाळ बीळ कराय हरभरा घेऊ तात्याकडून गोड बोलून. नाही तर त्या चाबरा आहे बरं का आपण त्याला लय गुळमाट बोलावं लागेल देगुळ हा. तात्याला का 72 खोलीतला माणूस आहे. राईट अरे काय सांगायचं तुला तर ही गाडी कुठं दिसला ना आपला जोडीदार सकाळ झालं तिथं जी गेला जी भेटला होता गावात. नाही येईल की येत असतो तिला का आपल्याला हुडकतच येणार 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 होय तू काय गाणे राजा आली नका लागला आली काय रे? काय का म्हणा आली ए, या या हो गाण्या मला जो सकाळी प्यायची नव्हती पण इतकं टेन्शन आलंय का नाही. माझा दोस्त सोन्या बांड्या एखाद्या सरपंचाच्या पोरीला पाहुणे पुरीला हा काय सरपंच काय शाना नाचका माणूस आहे ती. नाही नाही मी पाहुणीच घरी जाऊ देत नसतो. मला फक्त सोन्या बांड्या भेटून दे. सुन्याला सांगू आपण. हा फक्त मला सोन्या बांड्या भेटले ना पोरीचं लग्न नाही माझ्या सोन्या संग तिचं लग्न लावणार माझ्या सोन्या संग. चल तुम्ही हे तर थांबलाय वय मग तू पिऊन आलाय काय हो तर अरे तुला माहिती आहे सोन्या मला इतकं टेन्शन आलंय का नाही. कर अरे ज्या पुरीवर माझा दोस्त लाईन मारतोय माझा आणि त्या पुरीचं दुसरीकडे लग्न. अरे कुणाच्या लका मी कोणाचा दोस्त आहे. अरे तो आमचा दोस्त मग मग पोरगी ही माझा दोस्त तो माझा दोस्त हे कोणाला लाईन मारत. हाय आता का आपल्या तिघाशिवाय कोणाला माहित नाही. तुला काय पिऊन आला काय ना काय फापाल तुला काय नीट सांग. नाही नाही सरपंचाच्या पुरी संग तुझंच लग्न मी लावणार. पण झालंय काय त्याच्या पुरीला पाहुणी कुठली आणि माझं का नाव पाहुणे आली ती पांड्या. अरे कुठली आले ती ते माहित नाही. ज्या रस्त्याने यायच्यात का नाही त्या रस्त्याने तुम्हाला दोघाला माझ संग यावं लागल नाहीतर हितच दुसती कट. नाही नाही शाळे सरपंचाला देवाच्या पासून मोरीतच गाठू आता गावलाय पांड्या नाही तर प्रत्येक राडा घालतो ती आपल्याला ऐका हा. गावात जायच्या आधी त्यांना गावच्या येशीवर गडी गाठू. नाही नाही तुम्ही माझ्या डोक्याने चला ह्या डोक्याने चला
चला तुम्ही माझ्या सोबत. त्या सत्या फित्याला सांगू नको त्याला बोलावलंच नाही नको नास काय निवळ वाढायला लावल. सत्या नाही ना फित्या नाही, फक्त सुन्या पांड्या आणि राजा ही तिरकुटच आपलं एक नंबर आहे. सगळं गाव फिरवतो आपण. शिलेगाली करता आता चला तुमची सगळी सोय करतो तिथे. चला चल बाय आम्हाला हळूची उदी बाबा तात्या दिसतोय का बघून हळूहळू जाऊ द्या. चला पुढे दोस्तारात घेऊन चला. राजाभाऊ त्याच रोड येणार त्या पाहुणी याच रोडने येणार आहे तर हिथंच आपण प्लॅन आखलाय. इथं बाकडा येऊ दे येऊ दे. चला चला बसू या बसून. बस का ना ध्यान ठेवा पाहुण्यावर बर का. आयला बंड्या येते का नाही रे? येते दिला का लय गडबड करू नका. प्लेनने काम करायचं असतं. प्लेनने प्लॅनने होणार राजा भाऊ. ह्याच रोडने यायची ही मला मक्का माहिती. ऐक गालिया बोल. कुठं इकडे तिकडे सांग नको नाही तर वाकून मारीन आम्ही. नाही लागा बंड्या लागा मग ह्याला काय लागा हाईट काय बोलतोय काय बंड्या तर. मला माहिती आहे का त्या तो अर्धा सरपंचाचा आहे त्यामुळं विश्वास नाही राव राजा काय भाऊ. म्हणायचं अक्का नाही अर्धाच आहे. अर्धाच आहे होय. अवघड आहे असू दे अर्धा. बरं ऐका की मी काय म्हणतोय देवाच्या पाया पडून आलो श्री गणेशा करून आलो. पाहुण्याला सोडा का मुंगसावणी नजर ठेवा. देवाच्याच पाया पडा. मग देवाच्याच पाया पडा चालू मला पाया पडन म्हणा. ते पाहुण्याला असं माघारी जाऊ दे. बरोबर आहे पण राखार बसा काय हाय मी आहे. बरं या जाऊन तुम्ही. गाण्या सुट्टी नाही कोणाला. गणपती बाप्पा पाहुणं हे तर पोलीस पाटलाच घर कुठे आहे? होय बोला की ते मुलगी आहे म्हणून आम्हाला सांगितलं म्हणून आलो. राजाभाऊ पाहुणं बोला की. बाकी काय म्हणते ती वाईशी? कुणाच्यात? मी सांगतोय हा सांगा सांगा. तू मला पोलीस पाटला हो. का वालता का? ते मुलगीचा ठेपा सांगितला म्हणून आलो आम्ही. होय आपण बस घेतो आपण. चला जाऊन दाखवतो तुम्हाला. लावतो गाडी लावतो की आम्ही. थांबा 2 मिनिटं. थांब की त्यांना नका नका थांबा. आपल्या गावात पाहुणे आले ती वाजी व्यवस्थित बोलायला लागते. पाहुण्याला बसू द्या. बरं बसा पाहुणं. या बसा आमचं काय कुण्या गावचं पाहुणं? पुण्याचं आहे आम्ही. पुण्याचं आहे का? हो हो. बर बर कुणाच्या जायचंय? पोलीस पाटलाच्यात. होय मग कशासाठी आलाय ती तुम्ही? मुलीचा ठेपा सांगितल्यामुळं. हो हो. महत्वाचं काम आहे. चला आपण ह्यांना घरी सोडून येऊ. दाखवू आपण राहायला कुठं आहे? ऐका तुम्ही गाडी राहून द्या. गाडी इथंच राहून द्या राजाभाऊ. चालत जावं लागेल गाडी जाणार पुढे चिकूला या. गाडी इथं ठेवायची. आमच्या गावात तुम्ही आला काय राव असं असतं का? पाहुणं तुम्ही आमच्या गावचं. पाहुणं अहो इकडं कुठं चालवलंय पाहुणं? इथं कुठं आहे? पोलीस पाटलाचं घर कुठं आहे? हो काही नारळ अहो त्या नारळाचं पोलीस पाटलाचं काय तर नारळ. अहो हे असं काय करताय तुम्ही? अहो तुमच्या गावात येऊन आम्हाला का बांधताय? इकडं कशाला असं आम्हाला आणलंय? झाडाला बांधताय तुम्ही? अहो पाहुणं ऐका गावात 150 पोर असतात. तुम्ही कशाला आलाय आमच्या गावातल्या पोरांचे लग्न राहिले? तुम्ही आला बाहेर गावाला येऊन आमची तर लग्न करायला. अहो आम्हाला पाठवलंय पाहुण्यांनी. आता आम्हाला काय माहिती तुमच्या गावात असली चाल आहे ती. बोला कोण काय का बोला. असं काय करताय? पाहुणं इकडे आम्हाला बांधलंय झाडाला. वाचवा सोडवा. सरपंच आहे कोण हाका मारताय तिकडे? थांबा थांबा थांबा. चला चला लगा काय गडे अवघड आहे गडे. सरपंच कुणाला बांधलं ही नवीनच गावात दिसते ती. बघा राव आता काय खरं नाही गडे. अहो बोळा तरी काढा गेला आणणार आहो. अहो पाहुणा आम्हाला सोडवा तरी राव. काय झालं कोणी बांधले तुम्हाला? अहो हे गावातले एक दारूचं एक पोरं पिणारी होती. त्यांनी इथं पोलीस पाटलाच्या घरी सांगितलं म्हणून आम्ही आलो इथं. तर आम्हाला इकडे रानात येऊन बांधलंय त्यांनी. बरं ते सोडा किती आणणार अहो सोडवा. काय म्हाताऱ्या माणसाने तर मला उभा राहा. इकडे कोणी आणलं पण? अहो त्या पोरांनी पेताड्या पोरांनी आणले. पेताड होतं, एक बुटकं होतं, एक टोपीवाला होतं, एक काहीतरी नाव होतं त्याचं दुसरं. सुनील होतं सुनील. 100% गावातले ते 4 टुकार बघा. आम्हाला निरोप पाठवला मुलगी बघा इकडे म्हणून. हे गावातली आता मुलगी करायची का नाही करायची? नालायक असं गाव असेल आम्हाला माहिती होतं का इथं?
अहो आता काय पाहुणं तुम्ही जी भेटला ते तेच पोरांना अहो भेटलं का? इथं गावातली एक मुलगी केली नाही पाहिजे असली नालाय गावातली. नाही तुम्ही चला ते मिटवतो आम्ही. चला तुम्ही. अहो असं असतं पोरं का? का नाही पाणी बिनी द्या पाहुण्याला नाही तर उद्योग चला चला अहो असं असतं का? काय ती पोरं पहिली बघू. चला पाहुणे आता आपण गावात जाऊ. अण्णा सरपंच ते पोरं बिरं बघू आपण ते सगळे मिटवू. तुम्ही अहो म्हणणं तुमचं बरोबर आहे पण तुमच्या गावातली आम्हाला मुलगीच करायचं नाही. इतकं गाव नाला काय ते आम्हाला माहितीच नव्हतं ना. आता बरं आम्हाला थांबायचंच नाही आता. आमची हेटाळा केली त्यांनी. गावाला कसं तुम्ही दोषी अहो ठरवता? तुमचे तुम्ही पोरं हुडकाला ती झाडाला बांधून टाकले. तुम्ही पाहुणे नाही आम्ही थांबणारच नाही. तुम्हाला कुणी त्रास दिलाय ते आम्ही पोरं तुमचं तुम्ही बघा आम्हाला थांबू नका आम्ही चाललो. काय पाहुणे घाबरले ते काय कळणार तीच गाड्या ऐक ना ते थांबा दिस तर काय करायचं. जाऊ दे मरू दे. पण हे आता का नाही पाटलाला सांगावं लागेल. पाटलाला सांगू आपण. पाटलाकडे आलेले आहे ही. पाटलाला फोन करा आणि पाटलाला सांगा ती सकाळची पाहुणे काय आली. राव, असं जर व्हायला लागलं सावकार तर गावातले होतील का लग्न किंवा 4 लोक कशी व्हायची? जातील का? आता ही गाबडी पहिली अशी बतकावली पाहिजे धरून चांगली. थांबा. हॅलो कुठे आहे पाटील? अहो काय इथं मॅटर झालाय तर तुम्ही सकाळी सांगितलं नव्हतं का? आम्ही पारावर बसलो त्यावेळेस सरपंचाच्या पुरीला जागा यायच्यात म्हणून. काय राव ती पाहुणे इथं तुमच्या नारळाखाली रानातल्या बांधून ठेवली ती या. आता काय आम्हाला तर माहिती ती कोणी ठेवली ती या. तुम्ही कुठे आहे आता? बर पाहुणे निघून गेले म्हणून सांगा. हा ती पाहुणे बी निघून गेली. थांबवायचा लय प्रयत्न केला पण नाही थांबली राव. गाभारली पाहुणे ती. आलो गावात आलो. काय असेल ते मॅटर तुम्हाला सगळं सांगतो मग बघू आपण काय करायचं ते. हो येतो की. हो अर्धा तासाच्या आत येतो. ही सरपंचाच्याच घरी असतेली वाट बघत बसली असतेली पाहुण्याची न काय. नाही आता त्याला फोन केलाय आपण त्या पाहुण्या ह्यांना पाटलाला. पाटील म्हणलं ते बाजाराला गेलोय येतो तोवर येतो. राम राम. बरं चालू बाबा सापडली आधी वेळ येतोच. पाटील बोलवलं बस. काय झालं सरपंच? काय भानगड झाली? पाटील ते काय तुम्ही सकाळी सांगितलेलं सरपंचाच्या मुलीला पाहुणे येणार आहे ते. बर मग ती पाहुणे त्या नारळाखाली आम्हाला गावली बांधलेली. बांधून ठेवली होती राव. कोणी बांधली होती? आता ते ओरडत होती किती बांधली आहो. ते सोन्या बांड्या गाण्या काय त्यांची नावं घेत होती. काय करायला पाहिजे हो आता? हा काय असं जर चांगली स्थळ जर माघारी जायला लागलं तर कसं काय व्हायचे काय? काय राव आबरू घालवायला लागले राव. मला सांगतो सरपंच त्यांच्यावर काय डिसिजन घेतला पाहिजे. देण्यात आलं का? आपल्या गावातली पुरी मुलं आता लग्न झाली ह्यांनी जर असं देणार घालायचा म्हणला बरोबर आहे. तर सगळं अडचण येणार देण्यात घ्या. आणि त्यांना आता गावड्यानं मिले मारणार त्यांना. तुम्ही रागा जाऊ नका सांगतोय. पाटील झालूया रागाचं काय काय सांगायचं मारणार त्यांना देण्यात घ्या. कशावर माहिती आहे का? मी सकाळ पाटला सांगत घरी बसून राहिले पाहुणे तिथे म्हणून लोकांच्या गावची पाहुणे इथं आले ते या आणि त्याला नारळ खाली बांधले ते या. एवढी शेण केले ते मला सांगा बरं ते. राव ते पाटील इतकी घाबरली. थांबा म्हणतोय तर थांबा नाही ती. अहो असं असेल तर कोण पाहुणे आपल्या गावात यायचे मला सांगा ना. असलं कृत्याला शासन झालं पाहिजे पाटील. त्यांना मारलंच पाहिजे. गावात ताण मारलं पाहिजे त्यांना. त्याला परत झालीच नाही पाहिजे असं लोकांना. गावाला शिव्या देऊन गेली म्हणले असलं नासक गाव आहे वय. काय राहिलं आपल्या गावात ठेवायच्या लायकीचीच राहिले नाहीत राव ही पोरं. ह्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. काय तर तुम्ही डिसिजन घ्या सगळेजण आपण मिळून घेऊ सगळेजण. काय म्हणतो बरोबर आहे? घेतलंच पाहिजे डिसिजन घेतलंच पाहिजे. काय नाही मी काय म्हणतोय तुम्ही चला दांडकी काढा आणि चला चला कुठं जाते ती? कुठं जाणार आहेत ते? ठेप्यावर जाऊ ते. चला चला गाड्या लावू द्या. चला चला बोला की. आता काय करा एका जागी हुडकाय नाही सगळीकडे एकाने एकीकडे जावा. तसंच हुडकावं लागणार. मी पांजीला हुडकतो. ती पांजीलाही बसतेली हागंदारी ती बसतेली असली आवला देते ती. सांगते ना ते कुठे की काय करत नाही. मी तिकडे त्या पायपी खाली इकडे रानात बिनात हुडका. चालते पाटील तुम्ही तिकडे त्या गावाकडे बघा. हो हो गावात बी लागते आली ती बांड्या केवढं साई एवढी ती लपट बसत दिसायचं बी नाही. बरोबर तसं करा. चालते तसंच गावणार नाही. सुट्टी द्यायची नाही आज. तुम्ही कुठे जाताय? तुम्ही मी इकडे उसात बघतो की. हा चालतंय. त्याला काय पिऊन झोपली असली चालतंय सरी बिरीत बसलेत का कुठं? हा
हा आला का बेट आहे अरे बेट आहे पण दाडाच नाही याला आणि नसले दाडा पण ह्यांचे कंपाटेच मोडतो गावतीच आज फक्त चाय चल ह्यांनी ऐकली यायला कुठं गेले ते गावले तरी त्यांना सुट्टीत देत नाही ओसा बसात गेले ते काय ऐकली हा कुठं गेले ते आयला बर का बोला की पाटील सरपंच बोला बोला अरे गाबडी कुठल्या बिळात लपून बसल्यात काय कुठं गेल्यात काय कळायला मार्ग नाही राव. पण हुडकून तर काढायला लागतील बरं का ह्यांना काय करून गावली ना अशी चोपायची की नाही 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 सुट्टीच नाही द्यायची राव गावात सगळा ह्यांचा धिंगाणाच लावला ह्यांनी अहो, लयच बावळाट आहेत राव कुठं गायब झाल्यात आणि काय झाल्यात काय कळायला मार्ग नाही बर का काय झालं माहितीये का आपण ही केलं बर का पण सुनी आम्ही तुझ्यासाठी रिस्क घेतली राजेने काय झालंय आपलं मित्र हा खास मित्र आणि सुन्या काय झालं माहितीये का गावातले आपले पोरं बिन लग्नाची लय राहिले गावातल्या पोरं जर दुसऱ्या गावात गेल्या तर आपली पोरं आपल्यासारखं बिन फिरावं लागलं गावात गाणं बरोबर आहे का नाही बरोबर आहे आपल्यासाठी चांगलं आहे त्यात काय झालंय सुन्या माहितीये का अपेक्षा लय वाढल्या त्या आई वडिलांच्या लय भयंकर बाबा नो भयंकर गाणं आमचा अजून राहिलाय त्याचा गाव पण आपण टाळ्या आणणार आला जे सरपंच आहे का ना सरपंच ते टाळू तेल वतूनच चापटायची परत काय टाकला सरपंच काय करायचं अरे काय लागा तुला माहित आहे का आता एक ना होतको राहिला का सगळं पोरगा आहे पोरगी गावातली आहे पण सुने आपला सरपंचाला काय अडचण आहे पोरगी द्यायला मी आपल्याला काट करावं लागलं असतं का बरोबर आहे मला सांग ह्याची गिरी काय कमी आहे का काहीच नाही काय द्यायला पोरगी हरकत आहे म्हणजे सरपंच म्हणतोय रुबा मला 150 एकर जमीन पाहिजे ही पाहिजे ऐका बरं का खरंच तुम्ही जीवाचा जीव लोक दोस्त आहे बरं का माझं खरंच तुम्हाला सांगतो ऊस ना ऊस पालता घातला आता हिथं तरी अयो लका 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 हिथं आहे ती गिदाड गावाची लका लका ही पण ही आहे का ही मला एकट्याला नाही ती आवरायची ह्यांना सांगितलं पाहिजे हा थांबा थांबा जे काय केलंय माझ्यासाठी ना एकच नंबर राजा बाबा बंडा गाणं केलं बरं का ओके हा अयो कसला तर आवाज येतोय ना बघ गाणं बघायला का बक्की पाटा अयो अयो सावकार 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 कोण सावकार आले या येऊन दे सावकार येऊन दे, काय येऊन दे. सावकार आले ऐका सावकाराने आता आपल्याला बघितलं आणि माघारी गेलंय त्याला नक्कीच घेऊन येणार आपण इथलं निघू बरं ऐका की हिकडं दोघं जण जावा हिकडं दोघं जण जावा आणि गाव नका गावल्यावर बेकार होईल. थांबा रासबानी खाली इकडं जाऊ आपण सुद्या तिकडं जाऊ चल 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 लवकर येळ घालवू नका नका लवकर आले सावकार आले अयो अयो सायकल गावली 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 तप 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 सायकल गावली कुणाच्या घासाला काय तप 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 आहे गावली बाबा कुणाच्या घासाला सायकल पण जीव वाचवाय गावली सायकल गावाला चुकाडे मारून आपण गावाच्या बाहेर आलो. काय लय ताणलंय राव लय ताणलंय म्हणजे नाद केलाय त्यांनी त्यांचा पुरा आपण आपला दिसते का कुठं तिथं बसल्यावर अख्खं गाव ना गाव होडाकतंय आणि इथं बसल्यावर हा कशाने थांबायचं बरं हा सरपंच ध्यान ठेवा सरपंच लय खवाट आहे सरपंच काय झालंय का लय दमलोय सायकल पण गेली पंक्चर झाली सायकल कुणाची टाकून दिले रस्त्यात जाऊन दे मूर्ती भांड्या सोन्या जागा थांबा सरपंच लागल जे कोण आहे कांबाड्या जाग्या थांब सरपंच जाग्या सरपंच सरपंच राज हे काय केलं तुम्ही आज तुम्हाला पाहिजे मागाची बिहान लय बस की आता सरपंच लगे असं करते मी का कपार्ट गेलं राव काय असेल पाहुणे येतील का आपल्या गावात दुसरी अहो मग सरपंच आपल्या गावाच्या पोरी दुसऱ्या गावात जायच्या मला आपल्या पोरांनी काय करायचं अरे आपल्या गावातल्या पोरांना दुसऱ्या गावातल्या पोरी स्थळ येतीलच की मला नाही पटत ही लगा काय काय करायला पाटील यांचं लय हाणलं राव. चांगला दपटा चांगला लगा काय घेतलं तर काय कळणार असं वाटतं का नाही बुकीतच घालवा यांचा जीव बरं का
असला तू खाली तुला तर एवढंच मारणार आहे मी आज. सावकार तुम्हाला काय आहे का तुम्ही सावकार आहे तर आम्हाला पोरगी देताय तुमची पोरगी देताय का आम्हाला गावातल्या पोरी बाहेर गावी देताय आम्हाला काय ब्रह्मचारी सोडायचे का गावात तुम्ही ओळख राहा की भाड्यानं काम ना दादा तुमच्या अपेक्षा एवढ्या मोठ्या आहेत का आजकाल काय करायला आमच्या सारख्या पोरांनी 4 रुपये कमवून आम्ही खातोय ना काहीतरी कोणी बाळ भाडी असे पाहुणे मारतील का रे बाजून सावकार ह्यांना का नाही पाटील सावकार या जळापण्याचं लग्न व्हाय ना आणि ज्या पोरींची लग्न होत्यात त्यांची ही मोठ्यात लग्न. सकाळ दुपारपासून हुडाकतो रात 9 होत आली 9 वाजत आले तरी तुम्ही गाव ना आम्हाला काय आम्ही आचिरिकी बिचिरिकी आहे काय हो लागताय आम्हाला तुम्ही दुपारपासून हुडाकतो लागा आमचं पाय पाय गळून पडलं का बिल्ला जनो ते पाहुण्याला बांधून ठेवताय वयला का आपल्या पोरीचं काय करणार आम्ही इतके मस्ती आली गाडी अरे आम्ही काय बिल लागला तर फिरू का गावात नुसतंच अरे काम धंदा करा की भेटते की पुरी वळून लगा आम्ही काम करणार पण तुमच्या अपेक्षा नाही लगा बंगला पाहिजे तिला फ्लॅट पाहिजे काय आमचं घर आहे ना बाबा आम्ही खातोय पितोय चांगलं राहतोय ना पण आमच्या सगळ्या पोरांना गावातून लग्न लावा का नाही नुसतं गावात काय नंदी बैल हिंडो काय कसा बोलते पाटील पाटील आम्हाला मारून टाकायचा विचार सरपंच असू दे की राव काय राव भावना काय म्हणताय लोक भेट काय मारताय का जीव आम्हाला लगा सोन्या तू तरी लगा थोडासा शिकलाय सवरलाय लगा तुला तरी कळाय पाहिजे होतं लगा काय केलंय राव असं राव आम्ही काय केलंय आम्ही काय अतिरिक्त काय एवढं मारतोय आम्हाला चौघाला काय केलंय निधी बावळाटांनो पाहुणे रावळी जर बाहेरची पाहुणे रावळी जर आपल्या इथे लेखमातीला बघा येत असतील आणि त्यांना जर तुम्ही तिथं डांबून ठेवत असेल ही कितपत चांगलं केलंय तुम्ही चांगलं सुन्या मान्य आहे चुकीचं असेल पण राव गांना आम्ही आमचं काय आहे का नाही का नुसतंच गावातल्या पोरी लगेच दुसऱ्या गावात दिल्या बाकीच्यांना काय करायचं बोंबलाच आमच्या संग गावात वळून फिरायचं अरे सोन्या तुम्ही काम धंदा करा की तुम्हाला स्थळ येतीलच की तुम्ही बोंबलत फिरताय आज तुम्ही केलंय काय चुकीचं केलंय का तुम्ही खरं केलंय अण्णा सरपंच आम्हाला काय ब्रह्मचारी म्हणून सोडू नका सरपंच ऐका ही जर नीट राहिली का नाही तर ह्यांची लग्न आपण लावून देऊ कसं राहायचं बरोबर ना बरोबर आहे काम धंदा केलं की राव आम्ही काय चोरी करतोय पैसे बिसा आणतोय की आम्ही काय गावात कुणाची छेडछाड केली का चोरी केली काय केली सावकार सांगा बरं चेष्टा करत नाही बरं का माझ्या पायाला लय लागलं या मी चेष्टा पाच म्हणणार होतो ध्यानात घे 5 म्हणणार होतो तुम्ही बाहेरगावची लोक जर तुम्ही बांधून ठेवायला लागला तर येतील का लोक गावात आपल्या ऐका की हे केलंय तुम्ही चुकीचं केलंय चुकलंय आमचं चुकलंय आमचं चुकलंय थोडं चांगलं वागायची का तुमच्यामुळे अख्ख्या गावाची आबरू जायला लागली ऐका की हो का गावाच्या अमृतात असेल ना तर आम्ही माफी मागतो हात जोडतो पण आमचा बी विचार करा गरीब असलो काम नसलं चांगलं वळण सांगा ना आम्हाला अशी वेळ यायची गरज करायची आम्हाला का डांबून ठेवायची वेळ आला पाहुणं त्याचे तुम्ही आत्मचिंतन करा ना पाटील बोला की काय करा ह्यांच्या आई बापाची गाडी घ्या बर आणि त्यांच्या कानावर घाला तुमची पोरं झाली ते वयात मला त्यांचं लग्न बिग्नाचा बघा म्हणाव म्हणजे करायला लागेल मग त्यांनी आपल्याला सांगितलं ना पुरी बघा मग त्या टाइम आपण बघू मग सरपंच बरोबर आहे की नाही नाही बरोबर आहे पण तुम्ही बी भांडा सान्या राजा भाऊ गणेश वाच काम धंदा करा असली काम कर ना बाहेर आहे का हा आहे का तुमच्या शब्दाच्या बाहेर 4 लोकांनी नावाजलं पाहिजे असं काय तर थोडं पाटील लगा ही जर गंगेला कळलं तर काय म्हणाल लागा राजा भाऊ सावकार ऐका आता जाऊन द्या म्हणतात ना आता ते ठीक आहे ना करू एवढं माफ बरं का पाटील जाऊन द्या चुकलंय आमच्याकडून चुकलंय त्याबद्दल माफी मागतो काय म्हणता जोडतात हात आता काय करायचं घेऊ एवढं समजून गावातल्या पुण्याच्या पुरीला पाहुण्यात लिहून द्या आज आले लिहून द्या माझ्याला आज लिहून द्या तुमच्या लेतील परत पाटल्या जेथले असलं धंदा करू नका हित मोर काय तर तुमचं आता पाटला सांगितलं सरपंच सांगितलं आपण निर्णय करून सगळा चांगलं वागा गाव लेवलला चालतंय चालतंय सरपंच आम्ही हा चालतंय कमी प्यावायच आणि गाव शांत राहू देवायच चला सरपंच चला चला चला